अतिवृष्टीमुळे बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे। दिवाळीपूर्वी भरपाई सरकारचं आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी होतीये। सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीनं सुरू करण्याचीही आता मागणी होत आहे। शेतकरी राजा बळीराजा यांचं या ठिकाणी लिंबागणेशकर व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी कष्टकऱ्यांच्या वतीने पूजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी सोयाबीन हमी भाव केंद्र शासनाने तात्काळ सुरू करावेत, जेणेकरून शेतकऱ्याच्या अतिशय अडचणीतून घरामध्ये आलेलं सोयाबीन किमान 4 पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात पडतील। या मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे। जे थोडंफार सोयाबीन शिल्लक जे आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाजार भावामध्ये व्यापारी अगदी कवडीमोल दरांना ते विकत घेऊन साधारणतः शासनानं 5,338 रुपये भाव हमी भाव डिक्लेअर केलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांना 3,500 ते 38 रुपयापर्यंत ते विकावं लागतंय। त्यामुळे आमची अशी मागणी की तातडीनं शासनानं हमी भाव केंद्र सुरू करण्यात यावे आणि प्रशासनाला तातडीनं शेतकऱ्यांना केवळ 85 रुपये गुंठा मदत न देता भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।